गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही तेथे श्रीपादा तुमचे पाय दोन्ही. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानक्यदक्षं घोटीक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं. जय जय रघुवीर समर्थ. ओम विश्वशांती सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा संत रामदास बाबाने की जय हो. जय गुरुवर्य आदिशक्ती संत मुक्ताई गुरुवर्य आई साहेब की जय हो. जय हरी माय बापू, जय हरी. आज आपण इथे जमलेले सर्व साधक मंडळी, आज तुमच्या सर्वांच्या आग्रहानुसार माझ्यासारख्या पामराला लेकराला प्रवचनाची सेवा मिळाली आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्याला ज्ञानाचा वर्षाव कसा प्राप्त होईल आणि हे ज्ञान कोण आपल्याला करून देईल का मी ही वस्तू म्हणजे नेमकं काय आहे आणि ती वस्तू म्हणजे काय. म्हणून संत महात्मे सांगतात की ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. मग आता ती जी वस्तू ओळखण्याचं जे ज्ञान आहे ते जीवनामध्ये संत महात्मे सद्गुरूच सांगू शकतात. सद्गुरू म्हणजे सद्वस्तू जी गुह्य आहे ती रुजवण्याचं काम करतात आणि सद्वस्तू तुम्हा आपल्याला दाखवतात. त्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे ज्ञानेश्वरीतील, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. बघा, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. मग ते ज्ञान कुठलं असेल हो बाबा? मग ते ज्ञान असं असतं का ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ त्यासाठी संतांना बजावे. आता संत म्हणजे नेमकं काय? संत कुणाला म्हणावे? संत म्हणजे संत हे ज्ञानाला त्यांनी दिलेली पदवी आहे. ज्यांना ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते जे ज्ञान सद्गुरूच्या सानिध्यात प्राप्त झाले, जे ज्ञान माझ्या संत ज्ञानोबा माऊलींना निवृत्ती दादांकडनं प्राप्त झालं. कारण ते ज्ञान असं असतं का गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. ज्या गुरुला ज्ञान झालं असेल, ज्या गुरुंना सद्गुरु बोध झाला असेल, ज्या गुरुंना शास्त्र प्रचिती आली असेल, आत्मप्रचिती प्राप्त झाली असेल, सद्गुरु बोधाशिवाय त्यांना हे प्राप्त होऊ शकत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये समाधान त्यांना लाभलं असेल तर अशाच गुरूंचं ज्ञान आपण ऐकलं पाहिजे व श्रवण केलं पाहिजे. म्हणून आता बघा, काही ठिकाणी असा गोळ होतो मायबाप हो, काही महाराज लोकांना आहे ना नेमकं म्हणजे ते ज्ञान म्हणजे नाम दिलेल्यामुळे, नाम प्राप्त झाल्यामुळे त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. पण आजकाल नाम आणि मंत्र यात खूप गोळ चालू झालेला आहे. मग त्यांना नेमकं नाम व मंत्र यात अजूनही काही उलगडाच होत नाहीये. म्हणून इथे जी समाजाची दिशा बोल होते, खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना तर हे जे ज्ञान कोण सांगतंय तर बिनगुरूचे लोक ज्ञान सांगतंय. ज्यांच्या जीवनात गुरु संत परंपरेची मालिकाच नाही हो. उठसूट 2 अभंग पाठ झाले, तो झाला कीर्तनकार बुवा. काहीतरी शिकून आला आणि बरं वाटलं म्हणजे काहीतरी चुटकुले जगासमोर समाजापर्यंत मांडतो, झाला तो कीर्तनकार. 2 तास त्याच्या हुल्लडबाजीमध्ये टाइमपास करून घेतो आणि स्वतःला महाराज म्हणून मिरतो. पण त्याला अजूनही तो या समाजाला तो नेमकं नाम व मंत्र याचा फरक तो करून देत नाही.
जर नाव नाम व मंत्र याचा जर फरक करून दिला तर तोच महाराज म्हणण्याचा लायकीचा आहे. नारदाच्या गादीचा तो काय उपयोग करतो? पोटाची खळगी भरण्यासाठी? अरे नवे नवे समाज जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे संतांनी स्वतःचा देह झिजवला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी. म्हणून देव आणि म्हणजे संत नाम याच्यामधला फरक ओळखा हो. ज्याला प्रचिती नाही काही नाही तो चालला ज्ञान सांगायला. आत्मा अनुभूती ज्याला प्राप्त झाली, आत्मा अनुभव आला तरच तो ज्ञान सांगण्याच्या लायकीचा आहे, अन्यथा नाही. म्हणून हे जे आहे निगुऱ्यांचा बाजार चालू आहे सगळा परमार्थ क्षेत्रामध्ये. आणि ते उतरले आणि पोपटपंची ज्ञान सांगू लागले, पाठपाठांतराचा विषय सांगू लागले. एक प्रकारे त्यांनी परमार्थाच्या नावाने झोल पांघरून बाजारीकरण सुरू केले हो. काय करणार आता? असे टेंबा मिरवतात हे लोक आणि समाजाची दिशाभूल करू लागली पोपटपंची ज्ञान सांगून सांगून. त्यांनी हाती घेतलेला अनुभव मात्र शून्यच आहे. त्यांना अनुभवच नाही हो. संतांनी अनुभव घेऊनच परमार्थ केला, त्यांना अनुभूती आली. पण गोळा असा होतो की रामकृष्ण हरी हेच नाम आहे, हेच मंत्र आहे, हेच बीज नाम आहे. पण मग सांगणाऱ्याला कळत नाही ना नेमकं रामकृष्ण हरी हे मंत्र आहे का नाम आहे. जोपर्यंत नाम व मंत्र यातला फरकच कळत नाही मग तोपर्यंत आपल्याला नामाचं म्हणजे त्या नामाचा आपल्याला अनुभवच येऊ शकत नाही. नाम आता हे कुठं मिळणार, काय मिळणार? मग त्यासाठी नारदाच्या गादीवरून सांगणारा जो बाबा आहे त्याला तो प्रत्यक्ष विचारायला पाहिजे का बाबा नाम आणि मंत्र यात काय फरक आहे. कारण आता त्या आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? सांगणारे बुवाच गैरहजर झालेले आहेत. कारण त्यांना ते नुसतं म्हणतात हो तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी, पण त्यांच्या जीवनात अनुग्रहच त्यांना नाहीये. त्यांनाच नाही तर ते जगाला सांगणार कुठून? नुसतं म्हणणं म्हणी चालू आहे. म्हणून श्रीपाद बाबा म्हणायचे का भाऊ वरण भात बोलायचं भात आणि बोलायचीच कडी चालू आहे म्हणे. संतांचे वाक्य खूप खरे ठरतात. म्हणून माऊली म्हणतात ना, जर भगवंताच्या नामा वाचून जर भक्ती केलेली असेल, सुरू केली असेल तर तिला भक्ती नाही म्हणता येत, त्याला पाखंडपणा म्हणता येतो. मग तेच या भगवंताच्या नामा वाचून सगळे वंचित आहे हो. म्हणून माऊली म्हणतात का नामासी विनमुख तो नर पापिया हरिवीन दावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. बघा नामे सांगितला, नामानेच उद्धार होणार आहे, मंत्राने नाही. पण सगळीकडे काय म्हणतात आता? उघडा मंत्र म्हणा म्हणे रामकृष्ण हरी. अहो पण त्याच्यापेक्षा आणि काही साधन आहे ना बा, तसे आण विठोबाची, याच्यापेक्षाही अजून दुसरं काहीतरी आहे ना, पण ते जाणण्याचा प्रयासच नाहीये. म्हणून माऊली म्हणतात का तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे. या जीव जंतांना कळूच शकत नाही. म्हणून हे जे बाजारू बुवा लोक फक्त ते उपदेशाच्या पातळीवर अडकलेले आहेत, ते अनुभवाच्या पातळीपर्यंत गेलेलेच नाहीये. म्हणून तर ते बाजारू बुवा हे धर्ममार्तंड मंत्र आणि नाम स्रोत जप हे सगळे एकच समजून बसलेले आहेत. पण संत मात्र स्पष्ट सांगतात की बाबा हो मंत्र जपे जो देह अभिमानी, नाम स्मरे तो ब्रह्मज्ञानी. बघा किती सांगितलं, मंत्र जपे तो देह अभिमानी, म्हणजे तो देहावर राहून तो मंत्र जपतोय, आणि जो नाम स्मरे तो ब्रह्मज्ञानी आहे. कुठलेही म्हणजे नाव घेतले तरी ते चालते असं ते म्हणतात. मग याला काय काय खरंच ज्ञान सांगणारा महाराज म्हणावा का? पोटावर लागलेले बुवा अवस्थेनुसार नाम ठरतं. मंत्र वेगळा, नाम वेगळं. नाम हे अनुभूतीचं आहे, उच्चाराचं नाही. संत कधीही बिनभेदाचं नाम सांगितलेलं नाही. संतांनी स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी अगोदर सद्गुरूंना शरण जावं लागतं. ते सद्गुरू तुम्हाला सांगतात की सुरुवातीला सगुण नाम बघा, सगुण बसता निर्गुणाशी पावे, अखेर निर्गुण नाम देतात. हे संत परंपरेपासून चालत आलेले आहे. ते आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्र लादले सहस्थिती, त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिलेली. आता विचार करण्यासारखी गोष्ट जरी संतांपासून चालत आलेला आहे, पण ते काही वरच्यावर असेल का हो? राम हा तर कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगीचा
रामाशी जर आत्मा राम ठाव्या असता तर का जाता वसिष्ठापाशी? रामालाच जर राम जर माहिती असता का मी स्वतः देव आहे, तर ते वसिष्ठांकडे जाण्याची काय गरज होती त्यांना? प्रभू श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनीकडे काय जाण्याची गरज होती हो? राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारकू, श्रीकृष्ण सांदीपणी परब्रह्म दावी येले. मग जर देवांना सुद्धा सद्गुरूंच्या शरणामध्ये जाऊनच स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेता आली, मग तसं तुम्हा आम्हाला नको का? आपल्या जीवनात सद्गुरू यावे का नको यावे? संतांच्या परंपरेमध्ये बघितलं तर सगळ्या संतांना सद्गुरू प्राप्त झालेले, म्हणजे सद्गुरू आले त्यांच्या जीवनामध्ये. तुकोबांच्या जीवनात पण बाबाजी आले, सगळ्यांच्या जीवनात आले. मग तुमच्या आमच्या जीवनात यावं का नको यावं? फक्त बिगर गुरुच्या चालू आहे परमार्थ बास. तो म्हणे मी बाबा, तो म्हणे मी बाबा, तो म्हणे मी बाबा, सगळा पाखंड परमार्थ सुरू केलेला आहे. मंत्र हे जे ना ते सिद्धी देतं पण मुक्ती देत नाही. मग या नामाचा जो महिमा आहे तो एकमेव संत महात्मे सद्गुरूच याचा उलगडा करू शकतात, तेही अनुभवासहित. कारण संत सांगतात नाम म्हणजे देवाचा उल्लेख नव्हे, तर देवाचे साक्षात आलेली अनुभूती आहे असं संत सांगतात. नाम म्हणजे आत्मबोध, शब्द नव्हे. हा परमार्थ म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? परमार्थ म्हणजे फक्त रामकृष्ण हरी असा उच्चार नाम नाही हो, तर आत्म्याशी एकरूप झालेलं स्मरण आहे. नाम आणि नाव म्हणजे मंत्र याच्यातला भेद ओळखावा. मंत्र हे देह बुद्धीवर चालतो आणि नाम हे आत्मबुद्धी जागी करतो. विचार करा आता. म्हणून माऊली सांगतात, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात तर कुठलेही नाम चालो म्हणे असं कधीच म्हणत नाही. त्यांचं म्हणणं काय आहे? आता काही काही बाजार उभं काय म्हणतात, हा कोणत्या बी देवाचं नाव घेतलं का सारखंच आहे, कोणत्या बी देवाचं नाव घेतलं तर सारखंच आहे. आता सांगा माझं नाव मंजू आहे, या देवाचं नाव बरं का ठेवलेलं, या डब्याचं नाव ठेवलेलं आहे मंजू आहे. आता जगामध्ये भरपूर स्त्रिया आहेत, आता सगळ्या स्त्रियांचं नाव मंजूच असेल का? मंजूला जर होकारा जर दिला आईने तर कोणती ज्याचं नाव आहे त्या देवाला ठेवलेलं तेच होकार देणार आहे ना. मग आता तुम्ही सांगा, भगवंताचं जे नाम आहे, जे अनादी काळापासून जे चालत आलेलं जे तत्व आहे, जे ते नाम फक्त सद्गुरूंजवळच मिळतो. सद्गुरूही तसाच असावाला, असा पाखंडी नाही. तो काही सांगेल मग तर त्याला अनुभूती आलेली नाही, अनुभव आलेला नाही, तोच सांगतो असा का कुठल्याही देवाचं नाव घेतलं का ते एकच आहे असं तो सांगतो. म्हणून नाम आणि मंत्र यातला फरक जाणावा. म्हणून सर्व काही इकडे मनाचा परमार्थ सुरू केला. ज्यांच्या जीवनात संत परंपरापासून चालत आलेले गुरु शिष्याची परंपरा जर नसेल तरच असे बुवा हे ज्ञान म्हणजे ऐकून यांचा काहीच फायदा होणार नाही, यांचं ज्ञान सुद्धा ऐकावं नाही. ज्यांच्या जीवनामध्ये संत परंपरा जर नसेल ना आणि ते ज्ञान जर देत असतील, कारण संत महात्मे सांगतात अनुभव नाही पोटी त्यांच्या ऐकून ये गोष्टी, अनुभव नाही पोटी त्यांच्या ऐकून ये गोष्टी. आता माऊली तेच सांगताय का जे निगुरे बुवा आहेत, जे पाखंडी बाजारू बसवे आहेत, त्यांच्या जीवनात जर गुरु नसतील अशा निगुरे बुवांचं तुम्ही ज्ञान ऐकूच नका, कारण त्यांना परंपरा नाहीये. पोपटपंची पाठांतर करून ज्ञान सांगणारे आहेत. संत महात्मे खूप खूप विरळे असतात आणि त्यांचं ज्ञान समजून घ्यायला सुद्धा दुर्लभ असतो, आणि ते संत भेटणे सुद्धा अवघड आहे हो. देव भेटेल पण संत भेटणार नाही. बहु अवघड आहे संत भेटी. विचार करा, बहु अवघड आहे संत भेटी. म्हणून हे जे आहे हे सर्वत्र दुर्लभ विरळात चालू शकतो. हरिपाठ किती सुंदर सांगता आपल्याला माऊलींचा. माऊली खूप छान प्रकारे सांगतात. माऊली म्हणजे ही जगाची आई आहे हो. त्या आईलाच येते. विचार करा. आणि आज या माऊलीच्या ग्रंथावर, संतांच्या ग्रंथांवर या लोकांनी झाकून ठेवले आणि खरं ज्ञानाचा उलगडा करत नाही चालले. पारायण करत, किती पारायण करणार हो, किती पारायण करणार सांगा बरं तुम्ही मायबाप.